शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलंय। उद्या विधानसभा अध्यक्ष हा निकाल देणार आहेत, त्यामुळे हा निकाल नेमका काय असेल हाच प्रश्न प्रत्येक जण आता विचारतोय। शिवसेना अपात्रतेवर विधानसभाध्यक्ष काय निकाल देतात याकडे महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देणार आहेत। या प्रकरणात शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून एकूण 34 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। त्यांची विभागणी 6 गटात करण्यात आली। अपात्रता प्रकरणाची प्रदीर्घ सुनावणी संपल्यानंतर निकालाचं वाचन उद्या केलं जाणार आहे। पण हा निकाल नेमका काय असेल याविषयी जनमानसात प्रचंड उत्सुकता आहे। आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाच्या 4 शक्यता वर्तवल्या जात आहेत। शक्यता क्रमांक 1, विधानसभा अध्यक्ष शिवसेनेच्या आमदारांना पात्र ठरवण्याची शक्यता जास्त आहे। ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र ठरू शकतात। शक्यता क्रमांक 2, ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास जनतेची सहानुभूती ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे। शक्यता क्रमांक 3, शेड्यूल 10 नुसार शिवसेनेचे आमदार अपात्र ठरवले जातील। त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 पैकी 16 आमदार अपात्र ठरू शकतात। शक्यता क्रमांक 4, विधानसभा अध्यक्ष कोणत्याही गटाच्या आमदारांना अपात्र करणार नाहीत। कोर्टाचे निर्देश पाहता ही शक्यता फार कमी आहे। निकाल कुणाच्याही बाजूने आला तरी दोन्ही पक्षांना सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात दाद मागता येईल। त्यामुळे ठाकरेंनी आपला प्लॅन बी तयार ठेवलाय। आमची अपेक्षा आणि आशा सर्वोच्च न्यायालयाकडे तर आहेच आणि त्याच्या बरोबरीने जनतेच्या न्यायालयाला सुद्धा आम्ही ही गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो। खरं म्हणजे हा निकाल आणि ही केस सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिले होते की उद्या जर का काही वेडावाकडा अपेक्षित निकाल हा जर का दिला तर याच्यामध्ये खरं काय आणि खोटं काय हे जनतेला सुद्धा ठरवता आलं पाहिजे। म्हणून अपात्रतेचा निकाल देताना विधानसभा अध्यक्षांचा कस लागणार आहे। या निकालामुळे राज्याचं राजकारणच बदलणार असल्यानं विधानसभा अध्यक्ष काय निकाल देतात, त्यासाठी कोणता कायदेशीर आधार घेतात याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।